नमस्कार. सांगलीहून मी स्मिता दोशी. वाचना प्रेरणा पंधरवड्यानिमित्त माझा आजचा लेख आहे दिनचर्या. दिनचर्या म्हणजे दैनंदिनी रोजनिशी आपला रोजचा दिवस आपण सकाळपासून रात्रीपर्यंत कशा पद्धतीनं पार पाडतो याचं ते विवरण असते. काही जणांना रोजच्या रोज डायरी लिहायची सवय असते. खरं तर रोजच्या रोज विशेष असं काही घडत नसतं. एखादा दिवस खूप आनंद घेऊन येतो तर एखादा दिवस उदासवाणा उगवतो. या दिवशी अजिबात उत्साह वाटत नाही, एकटेच स्वतःशी खूप रडावेसे वाटते. तर एखादा दिवस दुःखद घटनेने किंवा बातमीने उजाडतो, त्यामुळे आपला तो दिवस त्याच दुःखी मूडमध्ये राहतो. पण साधकाच्या दृष्टीने पाहिले तर त्याला प्रत्येक दिवस सारखाच वाटतो. योगामुळे त्याला सत्याला सामोरे जाण्याची ताकद आलेली असते. जे घडते ते सहजपणे स्वीकारण्याची त्याची तयारी असते. कारण तो प्रत्येक क्षणाचे मोल जाणत असतो. बहारा तांबे यांनी म्हटल्याप्रमाणे, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. हे तो जाणून असतो. गेलेला क्षण परत मिळत नाही, तसेच मेलेली व्यक्तीही परत येत नाही आणि निसर्ग नियमानुसार हे होणारच असतं याची त्याला जाण असते. पण सर्वजणच काही साधू साधक नसतात. ती सामान्य माणसं असतात. भावविश्वात रमणारी, वर्तमानालाच सत्य मानणारी भोळी भाबडी. जे जातं त्याचं बराच काळपर्यंत ते दुःख करत बसतात, कुढत बसतात. पण प्रत्यक्षात हे योग्य नाही आहे. कारण असं कुढत बसून आयुष्य वाया घालवणे म्हणजे वेळेचा अपव्यय. आपणही एक दिवस जाणार असतो हे सत्य स्वीकारून आपण प्रत्येक क्षण उपयोगात आणला पाहिजे. गेलेली व्यक्ती पुन्हा भेटणार नसते हे बरोबर आहे, पण ते स्वीकारायलाच हवे ना. आपण आपल्या प्रत्येक कृतीचं नियोजन केलं पाहिजे. नियोजन केल्याने वेळेची बचत तर होतेच, शिवाय एकाच्या ऐवजी अधिक कामं करता येतात. त्यामुळे मिळणारे समाधान हे खरे समाधान असते. आणि असा कल्पनातीत आनंद जर घ्यायचा असेल तर आपण आपल्या रोजच्या दिवसाचे नियोजन योग्य पद्धतीने केले पाहिजे. त्यामुळे आपली कामं तर होतीलच, पण आपल्याला आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठीही वेळ मिळेल. त्याचबरोबर आपण घरासाठीही वेळ देऊ शकू. त्यामुळे घरचे वातावरण कायम आनंदी समाधानी राहील. असा हा लाख मोलाचा क्षण प्राप्त करण्यासाठी आपण जरूर आपली दिनचर्या ठरवून घेतली पाहिजे. त्यामुळे आपले भवितव्य आपण उज्ज्वल बनवू शकतो. हे निर्विवाद सत्य आहे. वेळेचं नियोजन करून स्वतःला घडवून आपण स्वर्गीय आनंद प्राप्त करून घेऊ. मग चला तर आपण सर्वजण मिळून नियोजनबद्ध दिनचर्या बनवूया. आणि हो, आयुष्याला एक सुंदर वळणदार बनवून शिस्तीत जगून अधिकाधिक आनंद मिळवूया, आनंद घेऊया, आनंद देऊया. धन्यवाद.